धंदो कोई दिवस वांझो नाही जाय. का तो धंदो आपे, का तो पैसा आपे, ना तो अनुभव आपे. स्वयंपाकघरात कमीत कमी वेळ लागेल अशा तऱ्हेचं आपण काही बनवू शकतो का? प्रत्येक गोष्टीकडे प्रथम पुरुषी विचार करून बघितलं पाहिजे. जे सगळं आजूबाजूला चालतंय त्यात मी काय करू शकते हा विचार केला पाहिजे. मग लोक त्याची कंप्लेंट करायला लागले की रोजचा तो वास नाही चालणार ना, कधीतरी तुपात भाजलेला रवाचा वास आपल्याला बरा वाटतो. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः केल्याचा फील येईल. रेडी काहीतरी आणलं बाजारात, आणलंय आणि आमच्या पुढे ठेवलंय. 45व्या वर्षी नवीन नोकरी शोधायला जाणं आणि त्या सगळ्याशी ॲडजस्ट होणं. बरं, मुली पण त्यावेळेला एक 10वीला एक 12वीला. पण मग त्यावेळेला माझ्या क्षमता काय, माझ्या मर्यादा कुठे आहेत, माझी मास्टरी कशात आहे, तर त्याच्याशी ॲडजस्ट होताना व्यवसाय करायचा तर कुठचा. आपल्याला नेहमी फूड इंडस्ट्री खूप जवळची वाटते की सगळ्या अजूनही असाच समज आहे की फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला भरपूर आता मी म्हणेन की फूड इंडस्ट्री वाटते तितकी सोपी नाही आहे, पण तेव्हा असं वाटलं की आपण ह्यात करू शकू. मग असं ज्या वेळेला झालं की आपल्याला आपलं काहीतरी नाव पाहिजे. आपल्याला सगळ्यांना धनाच्या राशी लागतात ना, त्यामुळे धनश्री करूया म्हटलं. पण बायका उद्योग खूप करतात हो. उद्योगाचा व्यवसाय करणं हे इतकं सोपं नसतं. ते मी कोकणातली आहे, त्या कोल्हापूर साईडच्या आहेत, त्यामुळे पदार्थाला तो झणझणीतपणा जिकडे पाहिजे तिकडे पाहिजे ना. ती रिलायन्समध्ये एंट्री झाल्यानंतर मला कळलं बारकोड लागतात. म्हणजे तुमच्या लेबलवरती काय काय लागतं. रिलायन्समध्ये मी माझं पाकिट ठेवणार नाही कारण मला हे सगळं करायची भीती वाटते. असं नाही. विचार करता करता उपमा केला ना, मग एक उपमा म्हणजे रवा ह्या मार्गाने राहतोय नीट, मग गोड शिरा झाला, मग तिखट शिरा झाला, मग खिचडी बनवून बघितली, मग एक राईस आयटम एक झाला ना, मग त्याच्यात बाकीचे होतात. मग नवीन काय आहे म्हटल्यानंतर काहीतरी नवीनचा विचार करायला पाहिजे आपल्याला. हेही त्याच्यातनं आलं. माझ्या मैत्रिणी, माझे नातेवाईक हे सगळे माझ्याशी भक्कम माझ्या पाठी उभे होते. ऑनलाईन मार्केटिंग हे त्या आल्यानंतर सुरू झालं. म्हणजे असं त्या ज्या आल्यानंतरचं म्हणजे धनश्रीनं तोपर्यंत बालवयात होती ती तरुण झाली. तुम्ही मुंगी झालात तर तुम्हाला रवा पण पुरतो, घरातली साखर पण पुरतो. पण हत्ती झालात की तुम्हाला ऊस गिरायला रानात फिरायला लागतं. म्हणजे माझं पहिलं एक्झिबिशन झालं त्याच्यानंतर मी पहिलं सिलिंग मशीन घेतलं. तुमच्या पंचामृत खिरीमध्ये गुडघे दुखायचे थांबले हो. एकांचं मला पत्र आलं की आणि माझी बायको होती तोपर्यंत बायको अचानक गेली आणि नंतर म्हणे मी तोपर्यंत कधी स्वयंपाकघरात गेलेला नाही, पण आता स्वयंपाकघरात गेल्यानंतर तुमचे पदार्थ असतात त्यामुळे मी व्यवस्थित आमटी भात पिठलं भात करून जेवतो.